मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करतायत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधलं रामगिरी या शासकीय निवासस्थानाची नेम प्लेट नव्या स्वरूपामध्ये लावण्यात आलेली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे नागपूरमधील शासकीय निवासस्थान रामगिरी बंगला आहे, त्या रामगिरी बंगल्यासमोर त्यांचं जे नेम प्लेट आहे ती बदलवण्यात आलेली आपण बघू शकतो की मोठ्या आकाराची ही डिजिटल पद्धतीची नेम प्लेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा प्रकारे या नेम प्लेटवर आपल्याला नाव पाहायला मिळतं आणि वर रामगिरी आहे, खाली मुख्यमंत्री। म्हणजे नवीन मुख्यमंत्र्यांची एक नवीन सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे। जुनी तर का तुम्ही नेम प्लेट बघितली तर देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ही जी नेम प्लेट आहे ही जुनी आहे। याआधी एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांची अशाच प्रकारे नेम प्लेट पाहायला मिळत होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर एक नवीन सुरुवात केलेली आहे आपल्या नव्या इनिंगची आणि त्याबरोबर त्यांनी रामगिरी इथल्या त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे, तो शासकीय बंगला आहे, तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतात की जी त्यांच्या नावाची पाटी आहे ही देखील नवी आणि वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळेस देखील ते जो कोणी ते भेटायला येतात किंवा इथनं जातो त्यांना ते दिसायला पाहिजे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।